मातापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच मेंढ्या, बोकड आणि शेळ्या चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली। प्राप्त माहितीनुसार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत मातापूर तालुका श्रीरामपूर येथील विजय दिगंबर उंडे यांच्या शेतातील जाळीच्या कंपाऊंडमधील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या 53 गोण्या अंदाजे 26 क्विंटल सोयाबीनची चोरी करण्यात आली होती। अंदाजे ₹1,04,000 रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडचा दरवाजा तोडून चोरून नेल्याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कलम 303 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास अपर पोलीस अधीक्षक श्री वागचौरे यांनी स्वतः हातात घेतला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना हा गुन्हा सराईत आरोपी सागर गोरख मांजरे यांनी आपल्या साथीदारांसह केल्याचा संशय आला। त्यानंतर श्रीरामपूर येथील पथकाने सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेतले। सागर गोरख मांजरे, वय वर्ष 28, राहणार मातापूर श्रीरामपूर। गणेश बाबूराव शेळके, वय वर्ष 40, राहणार मातापूर तालुका श्रीरामपूर। दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या समोर या चोरीत सहभागी असलेले साथीदार दिलीप भीमा जाधव, वय वर्ष 26, राहणार सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक। योगेश भुराजी भवर, वय वर्ष 26, राहणार सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक। प्रशांत मुरलीधर धात्रक, राहणार तुळजाभवानी नगर पंचवटी नाशिक फरार आहे। आरोपीच्या कबुलीनुसार त्यांनी आधी परिसराची पाहणी करून रात्री उशिरा नाशिकहून साथीदारांना बोलवले। 4 चाकी वाहन बंद ठेवून गाडी हाताने लोटत नेली जेणेकरून आवाज होऊ नये। त्यानंतर शेडमधील सोयाबीनच्या गोण्या भरून ते चोरल्या आणि व्यापारास विकल्या। पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 19 क्विंटल 26 किलो सोयाबीन किंमत ₹67,410 रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत साळवे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हे करत आहेत। दरम्यान या चौकशीत आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे। आरोपीने कबुली दिली की दिनांक 11 जून 2025 रोजी रात्री उंबरगाव शिवारातील शेतातील जाळीच्या शेडमधून 15 मेंढ्या, 1 बोकड आणि 1 शेळी चोरल्या होत्या। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल असून तो उघडा झाला आहे। पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे की हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून व त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात आधीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत। श्रीरामपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।